मुलांना जेवायला घालणं अजिबात सोपं नसते आणि त्या तीर्थाला तिच्या दादासोबत जेवायची सवय आहे आणि दादा दुपारचा झोपतो आणि तीर्थाची झोप होते, त्यामुळे तिला जेवण अजिबात जीव वाटत नाही. मग काहीतरी खेळून नाही का, गाणे म्हणून. आता वरण भात खातोय आम्ही. साधं वरण प्यायला आवडते आम्हाला, सेकंड देऊ. गाणं कोणतं म्हणायचं? हे सह्यागिरीच्या जखमा बघुनी तेज जणू गवल, शिवाच तेज जणू गवल. नांगर धरला सोन्याचा न बीज नव रुजवल, शक्तीच बीज नव रुजवल. इतिहासाच्या साक्षीने ही सोनेरी सुरुवात, शुभ मुहूर्ती गगन भेदी गरज तो शिवराजे. हे 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 जी. तुम्ही पण तुमच्या मुलांना गाणी वगैरे म्हणून नाही का खेळत खेळत जीव घालत असाल ना. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. सगळीच मुलं शांत पण नसतात आणि सगळीच आफाट पण नसतात. माझी तीर्था खूप आफाट आहे, शंभू खूप शांत होता. तर पोटभर खायचंय. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, राम नारायणं जानकी वल्लभम्. कोनी कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. ते बघ, दादा दादा आला का ग? बोला. दादा आला. शंभू दादा ये रे, तीर्थासोबत जेवायला ये. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्. हो ते बघ, सगळ्यांना जेवायला या म्हणा माझ्यासोबत. अरे असं सांगवायचं नाही तीर्था. सगळ्यांना जेवायला बोलवते ना, असा राडा करून ठेवते का? कोनी कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, राम नारायणं जानकी वल्लभम्. कोनी कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. सगळ्यांना माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.